प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। जरांगेंच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस। आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याच्या भूमिकेवर जरांगे ठाम, तर मराठा उपसमितीकडून मार्ग काढण्याचा प्रयत्न। सीएसएमटी स्थानकाबाहेर मराठा आंदोलकांकडून तुफान जल्लोष, गाड्यांमधील स्पीकरवर ठेका, तर आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, आंदोलकांचा इशारा। मराठा आंदोलकांची आजही मुंबईतील सीएसएमटी स्थानकात गर्दी, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोठ्या संख्येनं आंदोलक दाखल। सीएसएमटी बाहेर मराठा आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीही मराठा बांधवांची तुफान गर्दी, काही आंदोलकांकडून भर रस्त्यातच आंघोळ। शरद पवार आज मनोज जरांगेंची भेट घेण्याची शक्यता। न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांची माहिती, आझाद मैदानात जाऊन भेट घेणार असल्याचं समोर। जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील आणि महाजन यांच्यात महत्त्वाची बैठक। उपसमितीनं 2 दिवसात निर्णय घेण्याच्या सीएमच्या सूचना। रात्री 2च्या सुमारास जरांगेंच्या आंदोलनस्थळी एक संशयित व्यक्ती व्हिडिओ काढत असल्याचं समोर। संशयिताला पाहून जरांगे भडकले, जरांगेंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। उद्धव ठाकरेंची जरांगेंसोबत अंबादास दानवेंच्या फोनवरून चर्चा, तर ठाकरेंनी आंदोलकांना मदत करण्याचं आवाहन केल्याची संजय राऊतांची माहिती। गणेश भक्तांच्या मार्गातलं मेगा ब्लॉकचं विघ्न टळलं, भाविकांना बाप्पाचं दर्शन सुरळीत घेता यावं यासाठी मध्य आणि हार्बर रेल्वेवरचा मेगा ब्लॉक रद्द। जळगावच्या भडगाव तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं, लवण नाल्याला पूर, एरंडोलकडे जाणारी वाहतूक विस्कळीत। आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये बोरी अरबमधल्या अडाण नदीच्या प्रवाहातून रस्ता पार करणं युवकाच्या जीवावर, बोरी अरबमधल्या भागातली घटना।